नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाची नवीन रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते 1 वाटी वरई घेतली आहे आणि अर्धा वाटी साबुदाणे। तर आता हे साबुदाणे आणि वरई स्वच्छ करून घेतलेली आहे। तर याला आपण आता भाजून घेऊया। गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे। आता बघा, हे साबुदाणे आणि वरई भाजून घ्यायची। आता आपले साबुदाणे भाजून झाले। साबुदाणे आणि वरई दोन्ही एकत्रच भाजायला घेतले। तर बघा भाजून झाले। आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं। असं परतीत टाकून घ्यायचं, म्हणजे ते जरा वाफ निघून जाते पटकन त्याची आणि लवकर थंड होतं। असं पसरून ठेवायचं म्हणजे वाफ निघून जाते पटकन। हे जर जास्त प्रमाणात घेतलं ना तर तुम्ही गिरणीमध्ये दळून आणू शकता, पण उपवासाचा असल्यामुळं व्यवस्थितच बघून दळायचं, नाहीतर ते दुसऱ्या पिठाचा असेल तर फायदा नाही होणार त्याच्यावरती। आता बघा आपले हे थंड होत आलेले आहे। बघा आता असं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। ते अर्धा अर्ध घ्यायचं, एकदम घेतलं तर पटकन बारीक होणार नाही। हे बघा असं बारीक करून घेतलंय। एकदम बारीक नाही झालं तरी चालेल, थोडं दरदर राहिलं ना तरी चालेल। हे बघा आता हे वाटीत काढून घ्यायचं। हे बघा याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचे। अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि 2-3 हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या। साखर टाकायची। जिरी टाकायची 1 चमचा। थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्स करायचं। तर हे बघा असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि याला 10-15 मिनटं भिजून द्यायचं हे मिश्रण। याच्यामध्ये इनो टाकायचा। थोडंसं त्याच्यावरती पाणी ओतायचं इनोवरती आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। परत इनो नसेल ना तर खाण्याचा सोडा पण टाकला तरी चालतो। घट्ट वाटत असेल ना तर थोडं पाणी ओतायचं, म्हणजे एकदम घट्ट पण नको आहे आणि एकदम पातळ पण नको। हे बघा आता आपल्याला शेंगदाण्याची चटणी वाटायची। त्यासाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे आणि एवढे शेंगदाणे घेतलेत, 1 वाटीचा माना आहे। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं। हे बघा असं वाटून घ्यायचं। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं।
वाटीत काढून घेते. गॅसवरती आप्पे पात्र तापायला ठेवलेलं आहे. तर त्याला तेल लावून घ्यायचं. आणि असं चमच्याने प्रत्येक याच्यामध्ये सोडून घ्यायचं बघा. आपले उपवासाचे आप्पे तयार होत आहे. बघा चांगले इनोमुळे चांगले फुगून येत आहे बघा. जाळी पकडली आहे. आणि याच्यावरती आता थोडं 5 मिनिटं झाकण ठेवायचं. बघा छान आप्पे फुगून आलेत वरती. वरतून परत तेल सोडायचं साईडने. हे बघा असे आपले आप्पे तयार झालेले आहेत उपवासाचे. आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे बघा. तर आता कोणत्याही तुम्ही उपवासाला आप्पे बनवून खाऊ शकता. आता श्रावण महिना येत आहे. असे आप्पे तुम्ही बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आप्प्यांना कलर किती छान आलेला आहे. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आप्पे ना आपण चटणी बरोबर खाऊ शकतो किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो. तर बघा असे आप्पे तयार झालेले आहे उपवासाचे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी कशी वाटली ते.